नमस्कार. वाद्य परिचय. हवेच्या साह्याने वाजवली जाणारी वाद्य म्हणजे सुशीर वाद्य होय. आजच्या भागामध्ये आपण हार्मोनियम, बासरी आणि सनई या वाद्याचा परिचय करून घेणार आहोत. वाद्य परिचय. हार्मोनियम वाद्याविषयी माहिती पाहणार आहोत आपण. हार्मोनियम हे हिंदुस्थानी संगीतातील एक लोकप्रिय वाद्य आहे. हे वाद्य हवेच्या साह्याने वाजवले जाते म्हणून त्यास सुशीर वाद्य म्हणतात. गायकाला साथ देण्यासाठी व एकल वादनात हार्मोनियमचा उपयोग होतो. आपल्यासमोर हार्मोनियमचं चित्र दिसत आहे. त्यात भाता, काळ्या पांढऱ्या स्वरपट्ट्या दिसत आहेत, कॅबिनेट आणि एक स्टॉपर आहे. बासरी. सुशीर वाद्य वर्गातील हे एक प्रमुख वाद्य आहे. बासरीतील पोकळ नळीतून हवा फुंकून स्वर निर्माण केला जातो. सहसा हे वाद्य बांबूच्या पोकळ नळीला तर कधी धातूच्या पोकळ नळीला ठराविक अंतरावर छिद्रे पाडून तयार करतात. काही वेळा नळीच्या टोकाची बाजू निमुळती असते, त्यास पावा म्हणतात. ती ओठात पकडून फुंकायची असते, तर काही वेळा ओठाशी आडवी धरून त्यात फुंकर मारायची असते. संगीतात गायनाला साथ देण्यासाठी किंवा एकल वादनासाठी बासरी वापरतात. सनई. तोंडाने फुंकून वाजवण्याचे एक सुशीर वाद्य म्हणजे सनई. सनईला सुरणा, शहनाई असे सुद्धा म्हणतात. ओठ व जीभ यांच्या सुयोग्य वापराने तसेच बोटांच्या कौशल्यपूर्ण उपयोगाने नळीतील हवेचा दाब नियंत्रित करून या वाद्यातून स्वर निर्माण करता येतात. सनई हे सार्वजनिक समारंभ, मिरवणुका, विवाहप्रसंगी वाजवले जाणारे मंगल वाद्य असून या वाद्याचे एकल वादन सुद्धा प्रभावी असते. पार्श्वसंगीत. सध्या पार्श्वसंगीतासाठी अनेक वाद्यांचा उपयोग केला जातो. त्यामध्ये बासरी, सतार, सारंगी, तबला, ढोलकी, टाळ, झांज, व्हायोलिन, गिटार इत्यादी वाद्यांचा समावेश असतो.